परभणी जिल्ह्यात मागच्या 6 ते 7 दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस बरसतोय आणि यामुळे पिकांचं काय हाल आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे। आता बघा कापूस, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर मूग असेल, या पिकांचं नुकसान आपण बघितलं। मात्र हे नगदी पीक आहे हळदीचं आणि हे जवळपास 1 हेक्टरचं ही पूर्ण हळद आहे आणि ती पूर्णतः पाण्यात गेलेली आहे। आपण बघितलं तर गुडघ्या एवढं पाणी या हळदीमध्ये आणि हळद हे वरी जरी हिरवं दिसत असलं तर हळद ही खाली असते आणि या मुळाला जर इतकं पाणी राहिलं, आता हे पाणी ओसरणार कधी आणि शेतकऱ्याला पुढच्या जे काही प्रक्रिया आहे त्या करायला वेळ कधी मिळणार, हे सगळं नुकसान आहे। शेतकरी आपल्यासोबत आहेत, हे सर्व शेतकरी आहेत, हे हळद उत्पादक शेतकरी आहेत। किती नुकसान आहे, किती तुमची हळद होती, किती पैसा खर्च केला आणि आता नुकसान किती आहे? 1 हेक्टर हळद आहे, तर याच्यावर आतापर्यंत 1 लाख रुपये खर्च झालेला आहे। याच्यामध्ये 100% म्हणजे जवळपास 5 लाख रुपयाचं नुकसान आहे सध्या हळदीमधून। तर सरकारनं काय अजून पंचनामे केले नाही, काय नाही। तातडीनं पंचनामे करून काय तो निर्णय घ्यावा। पीक विमा भरला असेल ना? पीक विमा भरलाय। पीक विम्याचं काय, पीक विमा मिळणार नाही? पीक विमा मिळेल मात्र काय शासनाचं नुकसान म्हणजे पंचनामे नाही, काहीच नाही। कधी भेटन, काय भेटन, शासनाचं काही म्हणजे हेच नाही ना तेवढं। तुमचं काय पीक आहे, तुम्ही काय घेता आणि कशा प्रकारे हे नुकसान झालेलं आहे? सोयाबीन, कापूस भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची बिकट परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्याला काय करावं म्हणून असं काही सूचना झालंय, एवढी पावसाने हानी केलेली आहे। सरकारकडे काय मागणी? सरकारनं मदत काहीतरी द्यावं चांगल्या प्रकारची, माझं हेच म्हणणं आहे। शेतकऱ्याचं शेतकऱ्यावर दुर्लक्ष करायला सरकार। काय वाटते एकूणच जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली आपण तर मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। 1.5 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचं पालकमंत्री म्हणतायत आणि नुकसानीचे पंचनामे झालेत का? नाही, नुकसानीचे पंचनामे अजिबात झालेले नाहीत। ताडबोरगाव मंडळामध्ये एक पंचनामा झाला नाही। कालच आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि ताडबोरगाव मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे असे आम्ही त्यांच्या निर्देशनास आणून दिलेलं आहे। आणि त्या संदर्भात मेघना बोर्डीकर यांना सुद्धा आम्ही पालकमंत्र्याकडे नुकसान ताडबोरगाव मंडळामध्ये हातोहात नुकसान झालेलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी घातलेला खर्च सुद्धा निघणार नाही, एवढी बिकट परिस्थिती आहे। आज जरी हिरो दिसत असलं तरी उद्या हे पाणी ओसरल्याच्या नंतर पूर्णतः शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं पुढील नियोजन हे शेतीवरच अर्थ नियोजन आहे त्यांचं। तर पुढील लेकराचं शिक्षण हे ते सर्व गोष्टीची खूप मोठी परेशानी आहे। शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला आहे, परंतु ते स्टिगर कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याची शाश्वती नसल्यामुळं शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आलेला आहे, ते धास्तावून गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात आत्महत्याचं चित्र जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळं शासनाने आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी। काय वाटतं एकूण शासन मदतीसाठी विलंब का करते? कारण आता हे हंगाम जो आहे तो सोयाबीन काढणीचा हंगाम आहे, त्या सोयाबीनच्या पैशावर पुढचे सण असतील, मग पुढचं वर्षभराचं अर्थकारण शेतकऱ्याचं असतं। शेतकऱ्याला खरं तर ह्या 8 दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड असं एक नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आज हातबल झालेला आहे। शेतकऱ्याला कळना समजा, सरकार नुसत्या घोषणाबाजी करायलंय, सरकार विम्याच्या बाबतीत काही बोलायला राजी नाही। नुसतं प्रशासनाला आम्ही सांगितलंय, प्रशासनाला सांगितले असं म्हणण्याचे त्याचे प्रयत्न, पण अजिबात कुठेही काही शासनानं अजून सांगितलं नाही। आणि शेतकऱ्याला कुठेतरी शासनाच्या मदतीची आशा आहे आणि ती शासनानं लवकरात लवकर कशी देता येईल ती शेतकऱ्याला द्यायला पाहिजे। एकूणच बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे हे जे काही पिकं जोपासले होते ते पूर्ण पिकं हातून गेलेले आहेत आणि आता पुढचं वर्षभराचं रब्बीचं नियोजन असेल, पुढचं वर्षभराचं नियोजन असेल, हे कसं करायचं ह्या विवंचनेमध्ये शेतकरी सापडलाय। त्यामुळे सरकारनं तात्काळ या पूर्ण पंचनामे करून, या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव तरतूद करून आर्थिक मदत करणं गरजेचं बनलंय। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।